मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता राणीची आणि इंद्राची पहिलीच दिवाळी असते, त्यामुळं सगळ्यांची जोरदार तयारी चालू असते दिवाळीची. आणि दिवाळीची तयारी चालू असताना आता तिथे मालती येते. आता मालती इकडे असते. ती मालती म्हणत असते की माझ्या इंद्राची पहिलीच दिवाळी आहे, मला सगळं काही चांगलं आवरावं लागेल, उठणं वगैरे काढावं लागेल. आणि माझ्या इंद्र इथं पहिल्यांदाच आला आहे. माझ्या इंद्राला आता चांगली आंघोळ घालते मी उठणं वगैरे लावून. आता तो किती दिवसातून परदेशातून इथे आला आहे ना, मला तेच खूप भारी वाटतंय. माझा इंद्र ह्या दिवाळीला इथे आहे ते, असं ती म्हणत असते. तर आता इकडं राणी जी असते ती पण इकडं उठणं वगैरे तयार करते आणि ती म्हणते की नका, मी नाही बनवत, मी नाही लावत इंद्र सरांना उठणं, कारण की मालती आई ओरडन मला. तर आता बाकीचे म्हणतात नाही नाही. तर आता इंद्राला तिथे कपडे काढून येतो. इंद्र विक्रांत दोघे पण कपडे काढून तिथे येतात आणि दोघे तिथे बसतात. तर आता राणी पण तिथे येते आणि राणी येते. राणी म्हणते की लावू नको इंद्र सर मी उठणं, कारण की मालती आईला जर लावायचं असलं तर त्या मला बोलतील. तर इंद्र म्हणतो की कशाला घाबरतेस तू, मी आहे ना, मी आहे, तू लाव, चल मला उठणं, असं म्हणतात. आणि आता राणी इंद्राला उठणं लावत असते. ती इंद्राला पूर्ण भरून टाकते, पूर्ण उठणं लावते. तर आता इंद्र पण राणीच्या गालाला त्याला उठणं लावतो आणि राणीच्या डोळ्यात बघत राहतो. तर आता इकडं जी राणीची आई बुवा आहेत ते सगळे जोरदार तयारी करत असतात राणीच्या आणि इंद्राच्या त्यांच्या आगमनाची. त्यांची जोरात तयारी चालू असते घरी. तर आता इकडं जी मालती आहे ती उठणं काढून तिथे घेऊन येते आणि म्हणते की इंद्र बाळा कुठं आहेस. तर आता लगेच इंद्र बघतो तर काय, इंद्राला उठणं लावत असते राणी. हे सगळं बघून मालतीला तर खूप राग येतो. मालती म्हणते की हिची एवढी हिंमत झाली आहे, माझ्या पोराला ही उठणं लावतीये, आणि तिला खूप राग येतो आणि ती लगेच त्यांच्याकडे राग बघते. तर आता इंद्रला खूप घाबरतो. इंद्र म्हणतो की आता आई काय करेल, आणि इंद्र पण घाबरून जातो. तर राणी म्हणते की मालती आई तुम्ही. तर आता राणी दोघांचा चांगला धिंगाणा चालू असतो, दोघं एकमेकाला चांगलं उठणं लावत असतात प्रेमाने. तर आता ती मालतीमध्येच येते आणि म्हणते की मी काय ठरवलं होतं, माझं पोरगं खूप दिवसांनी घरी आलंय, त्याला उठणं वगैरे लावून माझ्या हाताने आंघोळ घालेल, पण हिने माझ्या इंद्राला आंघोळ घातली, असं ती म्हणते. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.